नागपूरमध्ये आत्ताच्या क्षणाची आणखी एक मोठी बातमी हाती येते आणि ही बातमी सुनील केदार यांच्या संदर्भातली आहे। आपण त्याचे तपशील बघतोय। सुनील केदार यांची जामिनावर सुटका झालेली आहे। आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी म्हणावी लागेल। सुनील केदार यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा सगळा निकाल ऐकल्यानंतर मोठा जल्लोष केलेला आहे अशी ही माहिती हाती येते। ही सध्या थेट दृश्य आपण बघतोय। सुनील केदार यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केलेला आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, काय नेमका कार्यकर्त्यांच्या सध्या भावना आहेत केदारांच्या? नक्कीच, कारण ज्याप्रमाणे सुनील केदार यांना जी शिक्षा झालेली होती त्या शिक्षेवर काल हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे आणि त्यानंतर जे 5 वर्षाची शिक्षा होती ती स्थगित करत जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता सुनील केदार हे बाहेर निघालेले आहेत। जी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। ही थेट दृश्य आपण बघतोय। सुनील केदार यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने ही एक प्रकारची रॅलीच काढलेली आपण ही दृश्य बघतोय। नागपूरमध्ये जल्लोष करतायत सुनील केदार यांचे कार्यकर्ते, कारण सुनील केदार यांची जामिनावर सुटका झालेली आहे। आपल्याला माहिती आहे त्यांना शिक्षा सुनावली गेली होती जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये आणि दोषी ठरवलं गेलं होतं त्यांच्याकडून। त्यानंतर जामीन अर्जासाठी जेव्हा त्यांनी सगळी ही मागणी केली त्याच्यानंतर जामीन देखील मंजूर झाला आणि अखेर सुटका झालेली आहे सुनील केदार यांची। फटाके फोडत आणि रस्त्यावरून अशा पद्धतीनं गर्दी करून रॅली काढत सुनील केदार यांचे कार्यकर्ते जल्लोष करतायत। ही थेट दृश्य बघतोय आपण। सुनील केदार यांची सुटका झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने जल्लोष करतात। सुनील केदार यांना जामीन मंजूर झालेला आहे। मात्र नागपूरमधले सावनेरचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत सुनील केदार आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केलेला आहे। जामिनावर त्यांची सुटका झाली आहे आणि त्यामुळे केदारांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सध्या आपण बघतोय। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं हे प्रकरण होतं ज्याचा ठपका सुनील केदार यांच्यावर ठेवला गेला होता। 5 वर्षाची शिक्षा सुनावली गेली होती आणि अखेर जामिनावर सुनील केदार यांची सुटका झाली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। तर जितेंद्र, सध्या ही जी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवतोय त्याविषयीची आणखी सविस्तर माहिती आम्हाला आपण घेणार आहोत। जितेंद्र यांना पुन्हा एकदा आपण संपर्क करायचा प्रयत्न करूयात, काही तांत्रिक अडचणी येत आहेत। मात्र सध्याची ही थेट दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। सुनील केदार यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर कार्यकर्ते कशा पद्धतीने जल्लोष करतायत आपण बघतो। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता। मात्र आता जामिनावर त्यांची सुटका झाली आहे। प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सध्या आपण बघतोय, नेमकं काय या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत? कुठून ही नेमकी रॅली सुरू आहे? नक्कीच, कारण ज्याप्रमाणे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोळा झाले, संपूर्ण जिल्ह्यातून इथे कार्यकर्ते आज आलेले आहेत। विविध तालुक्यातून मग जे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी किंवा जे काही आलेले सुनील केदार राजकीय द्वेषापोटी करण्यात आलेलं होतं, कारण तब्बल 20-22 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला। जी, आणि एकंदरीत दृश्य बरीचशी बोलकी आहेत जितेंद्र, कारण सुनील केदार यांची सुटका झाल्यामुळे निश्चित कार्यकर्त्यांमधला हा जल्लोष पाहायला मिळतोच आहे। या व्यतिरिक्त कुठल्या अटी घातलेल्या आहेत का जितेंद्र आमदार सुनील केदार यांच्यासाठी? कारण जामिनावर सुटका झाली असली तरी अशा पद्धतीनं मोठा घोटाळ्याचा ठपका मात्र त्यांच्यावर होता। कुठल्या अटींवर सोडलं गेलंय त्यांना, ती ही सुटका झाली आहे त्यांची?
आपण सध्या ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय नागपुरातली. सुनील केदार यांची जामिनावर सुटका झाल्यामुळे समर्थक कार्यकर्ते तिथे जमलेत. घोषणाबाजी